नमस्कार मित्रांनो, मी मोतीराम दुधाटे आणि आज आपण निघालो आहोत जेजुरीला। साधारणतः महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध आणि भक्तिमय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोन्याच्या जेजुरीला असा हा आपला प्रवास सुरू आहे। चला तर बघूया हा अनोखा प्रवास। साधारणतः जेजुरी पुण्यापासून 50 किलोमीटर अंतरावरती आहे। जेजुरीचा इतिहास सांगायचा जर झाला तर खंडोबा म्हणजेच मल्हारी मार्तंड हे महाराष्ट्रातील तसेच कर्नाटकमधील लाखो भक्तांचे आराध्य दैवत आहे। खंडोबाची जेजुरी ही सर्वात खास मानली जाते, कारण त्याचं कारणही तसंच आहे। खंडोबा म्हणजेच मल्हारी मार्तंड यांनी मणी आणि मल्ल या दोन राक्षसांचा वध या गडावरती केला होता, म्हणूनच त्यांची खास पूजा इथे मोठ्या प्रमाणावर केली जाते। जेजुरीच्या मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी साधारणतः तुम्हाला 200 ते 250 पायऱ्या चढाव्या लागतात, पण त्यात चढत असताना भक्तगण येळकोट येळकोट जय मल्हार असा गजर करत चढतात आणि त्यामुळे हा प्रवास थकवणारा न वाटता एक आध्यात्मिक आपल्याला अनुभूती देतो। जेजुरीला अजून एक खास वैशिष्ट्य म्हणजे इथे मोठ्या प्रमाणावर हळद उधळली जाते बघा। संपूर्ण मंदिर परिसर सोन्यासारखा दिसतो, म्हणूनच याला सोन्याची जेजुरी असं देखील म्हणतात। जेजुरी गडावर साधारणतः सकाळी 8 ते रात्रीच्या 6 वाजेपर्यंत भक्तगण मोठ्या प्रमाणावर आपली उपस्थिती दर्शवतात। या मंदिरामध्ये खंडोबाची मूर्ती अतिशय सुंदर आणि तेजस्वी आहे। साधारणपणे सकाळी आणि संध्याकाळी 2 वेळेस अशी या मंदिरामध्ये आरती होते बघा, आणि हा मंदिर परिसर संपूर्णपणे हळदीने नटलेला असतो, जसं काही सोन्याची जेजुरीच असं आपल्याला म्हणता येईल। साधारणपणे ह्या मंदिराला 2 दरवाजे आहेत, पश्चिम दरवाजा आणि मुख्य दरवाजा। ह्या मुख्य दरवाजामधून आणि पश्चिम दरवाजामधून साधारणतः 2 मार्ग आहेत, ज्यामधून तुम्ही ह्या मंदिरापर्यंत पोहोचू शकता। मंदिराच्या गाभाऱ्यातून जो काही जेजुरीचा नजारा दिसतो तो खरंच खूप छान आणि वैशिष्ट्यपूर्ण असा आहे। इथे मोठ्या प्रमाणावर भाविक भक्त आलेले आहेत बघा। आपली पूजा पाठ मोठ्या प्रमाणावर सकाळची 9 वाजून गेले आणि जय मल्हारच्या नावाने आहे। लोक आपापले ग्रुप करून मोठ्या प्रमाणावर नवीन लग्न झालेले जोडपे, आत्ता पौष महिना चालू आहे, पण थोड्या दिवसानंतर ही गोष्ट सुरू होईल। राजमाता अहिल्याबाई होळकर यांचा पुतळा बघा इथं, आणि तिकडे जायचं म्हणजे बानुबाई मंदिरकडे जाण्याचा मार्ग। बघूया आपण कसं असते काही नाही, पण बानुबाई म्हाळसा अशा प्रकारे आपलं जेजुरीचं दर्शन झालेलं आहे। आणि बघूया आपल्याला अजूनही काही स्पॉट बघता येतात का जेजुरीमध्ये, जे चांगले आहेत हिस्टॉरिकली, आणि तुम्हाला इथे जुन्या बिल्डिंग खूप दिसतील। जेजुरीचं हे रूप म्हणावं लागेल। इथे नव्या ठिकाणाबरोबरच जुन्या ठिकाणंही तेवढ्याच मोठ्या प्रमाणात आहेत। लॉज, हॉटेल्स, प्रत्येक गोष्ट इथे तुम्हाला बघायला भेटते। आणि आलात तर 4 व्हीलर पार्किंगसुद्धा आहे। जेजुरी नगरपालिकेचा हा तलाव आहे बघा। आता ह्यामध्ये पाणी वापरतात नाही वापरतात, पण जुन्या काळातील सर्व व्यवस्था आहे इथे, आणि बांधकाम देखील त्याच पद्धतीचं आहे इथे। आणि असा हा इतिहास बघायला आवडतो बघा। जेजुरीमध्ये मंदिर तर आहेच, पण मंदिरासोबतच इथे तलाव आहेत, त्यानंतर एक
महादेव पार्वतीचं एक छोटंसं मंदिर आहे. त्या मंदिराच्या बाजूला तलाव आहे, बारो म्हणू शकतो त्याला आपण. नवीन पद्धतीचं बांधकाम चालू आहे आणि हे बघताय हे जुन्या पद्धतीचं बांधकाम आहे आणि पूर्णपणे पाणी आहे. आणि या पाण्यामध्ये एक शिवलिंग आहे, त्या शिवलिंगाची इथे पूजा केली जाते बघा. शासनाने थोडंसं जर लक्ष दिले किंवा इथल्या नगर परिषदेने तर खूप चांगलं होईल. हा चांगला स्पॉट होऊ शकतो. पण आपल्याकडे पौराणिक वास्तूचं जतन केलं जात नाही. हीच आपली. जर तुम्हाला जेजुरीला यायचं असेल तर पुण्याहून साधारणपणे 50 किलोमीटर अंतरावरती जेजुरी हे गाव आहे. तुम्ही इथे स्वतःच्या बाईकने किंवा खाजगी वाहनाने देखील येऊ शकता. साधारणपणे येण्यासाठी तुम्हाला 1 ते 1.5 तास इतका वेळ लागतो. तसेच साधारण